पिंजरा पिंजरा रे। शालिनी, मी जेव्हा उपकार करते ना तेव्हा कुठलीही कसूर बाकी ठेवत नाही, आणि जेव्हा एखाद्याशी वैर पत्करते तेव्हा त्या माणसाला संपवण्याच्या आधी मागचा पुढचा विचार करण्यात वेळ वाया घालवत नाही। कारण नसताना तुझ्याशी वैर पत्करायला लावू नकोस मला। तुझा नवरा कुठे सांगून टाक। नागनाथ कुठे? अक्का, मला खरंच माहित नाही। तेव्हा शपथ। आता या क्षणी तुझ्या कानाखाली दोन आवाज काढावेसे वाटतायत मला, पण तुझा जेवढा राग आलाय ना त्याहून जास्त तुझी दया येते मला। इतकी बिंडोक कशी असू शकतेस तू शालिनी? तुला एवढंही कळत नाही की कोणीतरी तुझा वापर करून घेते? एवढंही कसं कळत नाही? एवढी अक्कल नाही? तर तुम्ही फोनवर फक्त हॅलो बोलायचं आणि गप बसायचं। मी स्पीकर ऑन करतोय। हॅलो हॅलो सासूबाई, नारायणी बोलते। बरं, पुन्हा एकदा आपल्या विरोधात डाव चाललाय हा। त्या तमाशावालीने नागनाथ काकाला कुठेतरी लपवलंय। ऐका ना सासूबाई, मागच्या वेळी कशी तुम्ही मला सगळी माहिती काढून दिली होती, अशी ह्यावेळी सुद्धा काढून द्या ना। म्हणजे आनंदीला तुमच्या घरची सून होण्यापासून ऐका तुमच्या आईचे प्रताप। क्या बात आहे। एका चांगल्या कामासाठी बाहेर चाललोय आणि चांगला माणूस समोर आला। आता काम नक्की काका। आनंदी बास झाला आता रडणं। हे बघ, याच्यानंतर जे काही होणार आहे ना सगळं तुझ्या मनासारखं होईल, कळलं? काका, तुमच्या समजांचे प्रयत्न खूप प्रामाणिक येतो, पण माझं नशीब फुटकत त्याला मी काय करू? आनंदी, तुझा माझ्यावर विश्वास आहे? आता या वाड्यात लग्नातल्या सणाईचे सूर ऐकू यायला पाहिजे। मग रडायचं नाही। चला चला तयारीला लागा, चल। कुठे नाही म्हणजे काय? जरा डोकं वापर ना विष्णू। हे बघ, त्यांना नागनाथला कोर्टात न्यायचंय। जास्त लांब ठेवलं नसेल कुठेतरी अरे गावात नसला आपल्या तर आजूबाजूची 10 गावं शोधतो, सापडलाच पाहिजे। माणसं कमी पडली तर बाबांना सांग, कळतंय का तुला? काम झालं पाहिजे, कळलं? आनंदी, अगं कोर्ट तर 5 वाजता बंद होतं, अजून कसे आले नाही ते? अहो शालिनी काकू, निघाला असेल काहीतरी काम, आणि तसं बी कोर्टाच्या कामाला म्हणजे थोडा वेळ पुढं मागं होतोच ना। आनंदे, याच्या आधी एखादी आनंदाची बातमी तू कधी ऐकलीस का? पहिल्यांदा ऐकते असं समजा, बोला ना पटकन। मग असं समज की या वाड्यात दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार, आणि या सगळ्याचं श्रेय आपल्या नागनाथला। नागनाथ काका, ना तुमचे उपकार कधी बी नाही सरणार, आणि मी तुला विसरूही देणार नाहीये। एक मिनिट काय? नाही, हे अजिबात चालणार नाहीये। काय झालं? म्हणजे नागनाथ, तू अगदी मुलगी आयती पदरात पाडून घेतोयस की? अरे चालणार नाही। हे बघ, मी आणि गुलाबने आधीच ठरवलंय की आनंदीचा कन्यादान आम्ही दोघं करू। बघ गोरख, तुला आणि गुलाबला आज ना उद्या मूल होणार आहे नक्की, पण आमच्या आयुष्यात आता मूल आनंदीच्याच रूपात राहणार। बरं ठीक आहे, ठरलं। वहिनी, पूर्वी राजे महाराजे युद्धावरून परतले ना की त्यांना असं ओवाळायचं। हे युद्ध तुम्ही जिंकला, पण म्हणजे मी हारले असं होत नाही। पुन्हा एकदा एक युद्ध होणार या पोरीच्या लग्नानंतर। तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या मुलीचा संसार उधळलात, आता मी तुम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त करणार। पिंजरा